माझं नाव दीपक गांगुळे, राहणार बारगाव पिंपरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मी 93पासून या ड्रायव्हिंग वगैरे करतो आहे कंपनीत बाहेर. त्यामुळं सारखं ते बसून काम असल्यामुळं पाठीला आणि मणक्याला आत्ता 1 वर्षापासून थोडासा त्रास जाणवायला लागला. पण आता एवढ्या महिन्यात तर जास्त वाटायला लागलं होतं. आमच्या शिरूरला आमच्या मेहुणीकडं आलो होतो आणि तिला पण 1 वर्षभरापूर्वी ती घरात पडली होती, तर तिच्या मणक्याला त्रास झाला होता. तिने फिजिओथेरपी घेतली होती शिरूरमध्ये डॉक्टर विपुल आयरे यांच्याकडे. तिने सहज असं बोलता बोलता जायला सांगितलं त्यांच्याकडे. मग आम्ही आलो आणि आम्हाला 1च दिवस सुट्टी होती, तर आम्ही त्या दिवशी घेतलं. तर आम्हाला जरा गुडघ्याला आणि पाठीला जरा बरं वाटलं. आणि माझ्या बायकोचं पण वर्षापासून मणक्याचा त्रास होता, तर तिलाही 1 दिवस घेतले आणि थोडा फरक पडला. तर मग तिला बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं, कोपरगाव, सिन्नर, नाशिक. पण मग ते गोळ्यांनी औषधांनी काही फरक पडला नाही तिला. मग आम्ही सुट्टी काढून 10-11 दिवसाची आलो आणि तिने 10-11 दिवस घेतली फिजिओथेरपी आणि मी 6-7 दिवस घेतली. तर तिलाही चांगला फरक पडला आणि मलाही फरक पडला. मणक्यांना, पाठीला, गुडघ्यांना. पहिले खूप त्रास व्हायचा उठायला, सकाळी उठताना किंवा गाडी चालवताना 2-3 तास बसलं तर पाठीला त्रास व्हायचा. तर आता ट्रीटमेंट घेतली आणि इथं खूपच व्यवस्थित वाटलं आहे. बिगर गोळ्या औषधांचा फरक पडल्यामुळे जरा व्यवस्थित वाटलं आहे. सर, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. तुम्ही जेव्हा इथे आले होते तसं तुम्हाला एवढा जास्त काही त्रास नव्हता, पण तुमच्या मॅडमला खूप त्रास होता कमरेचा, पायाचा, चालताना पण आणि ते झोपल्यावर पण पाय मागे पुढे घेता येत नव्हते त्यांना झोपून पण. तर एवढा त्यांना त्रास होता. हा त्रास असह्य होता आणि तो त्रास पहिले 3 दिवसात त्यांना बरं वाटल्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर आता 5 दिवस झाले तुम्ही आलात. 5 दिवसांच्या उपचारात तुम्हाला जवळपास किती टक्के फरक पडलेला आहे आता? जवळपास जवळजवळ 70% फरक पडला. गुडघे कसे आहात तुमचे आता? गुडघ्यांचं तर एकदम व्यवस्थित झालं. गुडघे एकदम व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे इथे आल्यावर वृद्ध वयांचे पण गुडघे बरे झालेले तुम्ही बघितले आणि वय कमी असलेल्यांचे पण गुडघे बरे झालेले तुम्ही बघितले. म्हणजे आपण ऐकतो की गुडघे आणि मणक्याचा जर त्रास असला तर तो बरा होत नाही, ऑपरेशन पण सक्सेस होत नाही, असं तुम्ही ऐकलं असणार आहे कधीतरी. ओके, तर मग तुम्हाला काय वाटतं, हे जे ऑपरेशन वगैरेकडे जातात त्यांनी जर फिजिओथेरपी, एखादा फिजिओथेरपिस्ट चांगला असेल त्यांच्याकडून फिजिओथेरपी घेतली तर ऑपरेशनची गरज पडणार नाही असं तुम्हाला काय वाटतं का वगैरे? गोळ्या औषधांचं तर काही खरं नाही, पण भविष्यामध्ये फिजिओथेरपीशिवाय पर्यायच नाही. फिजिओथेरपीशिवाय पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं? हो, बरं बोला. तर मला चांगला फरक पडला आहे त्या गोष्टीमुळे. मी आता आमच्या कंपनीत पण बघतो लोक गोळ्या औषधांनी कंबर दुखतं, पाठ दुखतं, सारखं मशीनवर उभं राहायचं. मी गाडी चालवतो, मलाही सारखं बसावं लागतं. आता लॉकडाऊनमध्ये तर आम्ही मुंबईला जायचो, न उतरता परत यायचो. म्हणजे असं 7-8 तास प्रवास व्हायचा. 8 तास एकाच जागेवर बसून आणि त्यात ड्रायव्हिंग करून उतरायचं जरी असेल तरी मुंबईच्या बाहेर येऊन उतरायचं, म्हणजे घाबरून. त्यामुळे सारखं बसून, त्यामुळे एवढ्या महिन्यात 2 महिन्यात थोडासा त्रास जाणवायला लागला. मग इथं आल्यानंतर मग ते एकदमच बरं वाटलं. असं एकदम बरं वाटलं, रिलॅक्स वाटायला लागलं. पहिले 2-3 दिवस तुम्हाला एवढा काही फरक पडला नाही, पण आता हे 2 दिवस एवढं काही नाही वाटलं मला. पण येस म्हणजे तेवढे आकडले गेले होते तुमचे स्नायू बसून किंवा व्यायाम वगैरे मी तुम्हाला सांगितलं ते व्यायाम करता का? त्या व्यायामाने काही त्रास होतो का तुम्हाला? नाही, व्यायामाने काही त्रास नाही होत आणि तसं कोणत्या व्यायामाने त्रास होतच नाही, पण आपण तो करत नाही. येस आणि तो रेग्युलर केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं तो करायलाच पाहिजे. येस. आणि तुम्हाला काय वाटतं, जर रेग्युलर तुम्ही व्यायाम करत राहिले तर परत त्रास तुम्हाला होऊ शकतो का? असं काही भीती वगैरे आहे? होणार नाही असं वाटतंय. होणार नाही असं वाटतंय. सपोज व्यायाम दिलाय, मी करतोय तो व्यायाम, त्यानेही फरक पडला आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिओथेरपीने चांगला फरक पडला. मग तुम्ही आत्ता बोलले की तुमच्या मेहुणीकडे तुम्ही आल्यात, त्यांनी इथे उपचार घेतला होता. किती वर्षांपूर्वी इथे उपचार घेतला होता त्यांनी? 1-1.5 वर्षापूर्वी घेतला. बरं, आता 1 वर्षापूर्वी त्यांनी उपचार घेतला होता. आता त्यांना काम करताना आई दुखतं जे आधी करायचे तसं करताना जाणवतं तुम्हाला? नाही, ठणठणीत बरी की. आता इथून मोटरसायकलवर ते दोघं नवरा बायको सिन्नरला येत आहे. अरे बापरे, म्हणजे ज्या मॅडमला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नव्हता, ज्यांना उभं राहता येत नव्हतं, ते 1 वर्षांपूर्वी उपचार घेऊन 15 ते 20 दिवस त्यांनी उपचार घेतला. 15 ते 20 दिवस. आणि त्यांना आता दुखत पण नाही जास्त, म्हणजे की त्यांनी प्रवास पण केला. ठणठणीत. आणि ती कामावर रोज सकाळी 8-9 वाजता ती कामावर जाते, संध्याकाळी 6ला घरी. बापरे, म्हणजे नंतर कधी असं आई भाऊ तसं काही जाणवलं नाही. येस. म्हणजे तुम्हाला
वाटते की इथे जे येतात आणि 1 वर्षापूर्वी पण उपचार घेतलेले बरे होऊ शकतात, त्याचा अर्थ ते बरे झाले म्हणजे बाकीचे तर बरे होणार आहेत काय बात. त्याच्यामुळं तर त्यांनी सांगितल्यामुळेच आम्ही आलो नाही इतक्या दूर मग असं. येस. आणि तुम्हाला जर सांगितलं नसतं तर आता तुमच्या मॅडमचा जेवढा त्रास आता कमी झालाय किंवा रिलॅक्स वाटतं ते वाटलं असतं का दुसरीकडे कुठे एवढ्या कमी दिवसात? नाही याच्या अगोदर पण ट्रीटमेंट केलीच ना आम्ही मोठ्या ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये दाखवलं व्यवस्थित, पण ते 1,000-2,000 रुपयाच्या गोळ्या घ्यायच्या, 2-4 दिवस घ्यायच्या आणि बाकीच्या गोळ्या मग ते काही फरक पडत नाही म्हणून बाकीच्या गोळ्या तशाच राहू द्यायच्या वगैरे वगैरे. तिचं जास्त होतं, खूप जास्त होतं, तिला वाकायला म्हणजे घरातली कामं करायला सुद्धा तिला त्रास होत होता. म्हणजे आता व्यवस्थित वाटते तुम्हाला, म्हणजे आता गाडीवर वगैरे आणि व्यवस्थित वाटतं आणि तिला 70-80% फरक पडलेला. त्यांना पण फरक पडलाय. त्यांना मी आता व्यायाम दिलेले आहेत. पुढील व्यायामांनी पुढचे जे आहे ताकद वाढवणार आहे, जे स्नायू आकडले होते ते आपण मोकळे केलेले आहेत बऱ्यापैकी. तुम्हाला अशी भावना आहे का जसं तुम्हाला योग्य रस्ता दाखवला मेवण्यांनी, तुमचे मेवणी जे बरे झाले त्यांनी दाखवला, तसं जर तुमच्याकडून अजून कोणाला दाखवलं गेलं तर जसं तुमचं दुःख दर्द कमी झालं तसं बाकीच्यांचं पण कमी होऊन आणि तुम्हाला पुण्य लाभ अशी काही भावना वगैरे आहे का? आता कंपनीत गेल्यानंतर पोरं विचारणारायचे ना कुठे केलं काय केलं, आम्ही पाठवू त्यांना शक्य असेल तर येतील. कोणाचं नातेवाईक किती जसं तुमचं जरी ते नातेवाईक नसतं तर हे शक्यच नव्हतं तुम्हाला उपचार घेणं. 10 दिवस कुठं येस. सुट्टीत मुलगी इकडे असल्यामुळे. आणि तुम्ही मी एक ऑब्झर्व केलं, तुम्ही दिवाळी सिन्नरला साजरी केली आणि दिवाळी झाल्यानंतर तुम्ही परत इकडे, म्हणजे दिवाळीची तर तुमची सुट्टी तर झाली आणि वरून दिवाळीनंतर पण तुम्ही सुट्टी काढून फक्त आणि फक्त उपचारासाठी आलेले होते. ओके. आणि जर एवढा वेळ देऊन पण जर तुम्हाला फरक पडला नसता तर मग कसं वाटलं असतं तुम्हाला? का तुम्हाला गॅरंटीच होती की फरक पडणार असं काय, म्हणजे मग या गोष्टी बोललोच नसतं ना. ओके. धन्यवाद सर. ठीक.